ते डी.वाय. पाटील घ्या, भारतीय विद्यापीठ घ्या, किंवा MGM घ्या, किंवा कोणतंही घ्या, बरोबर, सोमय्या घ्या, ह्या सगळ्या जमिनी ज्या आहेत त्या लाटल्या कुणी? इथल्या प्रस्थापितांनी. त्या युनिव्हर्सिटीजमध्ये एक होड चालू झाली, सगळ्यांना एक इमारत जरी असेल, बरोबर, डीम युनिव्हर्सिटी म्हणून आम्हाला घोषित करा. का लागली? कारण डीम युनिव्हर्सिटी केली आरक्षण लागू होत नाही. बरोबर, डीम युनिव्हर्सिटी केली सरकार स्कॉलरशिप देत नाही मागासवर्गीयांना. म्हणजे इनडायरेक्टली शिक्षणामधनच तुम्हाला हद्दपार करायचं आणि तुमच्यामध्ये असं उपवर्गीकरण करण्याचं भांडण लावायचं. हे प्रस्थापित सगळे करतात, हे आपण ओळखायला पाहिजे. नक्की. ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला आणि आरक्षण लागू झालं, शिक्षणामध्ये 90% शिक्षण व्यवस्था ही सरकारी होती. आता 90% शिक्षण व्यवस्था ही खाजगी झालेली आहे. बरोबर, वा. आणि 10% ही फक्त सरकारी राहिली. आणि त्या सरकारीमध्ये पण जर तुम्ही आकडेवारी पाहिली तर सरकारी शाळा त्या जिल्हा परिषदेच्या असतील किंवा महानगरपालिकेच्या असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतील, त्या शाळांमध्ये शिकणारा वर्ग हा दलित आणि अल्पसंख्याक हा 95%, 5% फक्त ओपन कॅटेगरीचे लोक आहेत. खरंय. आमची मागासवर्गीयांची SC कॅटेगरीची लोकसंख्या ही जवळजवळ 1.5 कोटीच्या जवळपास गेलेली आहे आणि आम्हाला मिळतात फक्त 20,000 कोटी. आणि त्याच्यात पण हे 20,000 कोटी जे मिळतात ना, ते पण डायव्हर्ट केले जातात लाडकी बहीणच्या नावाखाली. अखर्चिक राहिला म्हणून नाही, मग स्पेशली. अहो अखर्चिक कधी असेल? मार्च मध्ये बजेट येतं आणि एप्रिल मध्ये तुम्ही डायव्हर्ट करता. अखर्चिक कसा असेल? बरोबर. समजून घ्या की शाहू महाराजांनी दंड आकारला होता. बाबासाहेबांनी घटनेमध्ये सांगितलेलं होतं शिक्षणाचा करता सक्ती करा, कायदा करा. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये काँग्रेसनी सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर RT कायदा आणला. आणि तो पण असा आणला की 25% पण EWS 50% आणि मागासवर्गीय 50% त्याच्यामध्ये. म्हणजे ह्यांना खऱ्या अर्थाने मागासवर्गीयांना वर आणायचं नाहीच आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. आरक्षण आलं, नोकऱ्या लागल्या. नोकऱ्यामध्ये काय फक्त महाराणांना नाही लागल्या, सगळ्यांनाच लागल्या. बिलकुल. जो तिथं होता ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये 22,000 एम्प्लॉई होते. आज तिथं फक्त 3,000 ते 3,500 एम्प्लॉई आहे. त्यात पण मोर दॅन 50% हे फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. काँग्रेसच्या काळातच 0 बजेट आलं. सगळ्या क्लास 4च्या नोकऱ्या ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घ्याव्या लागल्यात. बरोबर. क्लास 3च्या पण तशाच झाल्यात. आता तर क्लास 1 आणि क्लास 2 सुद्धा बॅकडोर एंट्रीमध्ये येत आहेत. त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. अनुसूचित जातीची होमोजिनियस कॅटेगरी, अनुसूचित जमातीची होमोजिनियस कॅटेगरी बाबासाहेबांनी निर्माण जी केली, त्याच्या पाठीमागं एकच बेस होता, तो म्हणजे सामाजिक अन्याय. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि आरक्षण म्हणजे काय? गरिबी हटाव कार्यक्रम नाही आहे. हे आपण सगळ्यांनी महत्त्वाचं आहे. बरं. गरिबी हटाव कार्यक्रम किंवा शैक्षणिकमध्ये जातीमध्ये उपजातींची प्रगती झाली नाही, ह्याला जबाबदार जाती नाही आहेत. ह्याला जबाबदार इथली सामाजिक व्यवस्था आणि इथली प्रशासकीय व्यवस्था, राजकीय व्यवस्था ही आहे. वा. भांडणं लावायची आणि आपण फक्त राजकीय नाही तर आर्थिक मलय खायची, हा जो प्रकार ह्या देशामध्ये चालू आहे, हे आपण सगळ्यांनी परत एकदा अतिशय तिसऱ्या डोळ्याने, थर्ड आयनी पाहायचं आणि मग त्याच्यावरती उपवर्गीकरण, न्याय की अन्याय ह्याच्यावर आपण चर्चा करायला पाहिजे. बाबासाहेबांच्या संविधानाने ह्या वर्णव्यवस्था, जात व्यवस्था ह्या डायल्यूट करून देश एकसंघ कसा राहील अशी व्यवस्था केलेली होती. 341 असेल किंवा 42 असेल, हे सगळे. आणि हे कसं संविधानाला नख लावायचं, तर ह्या अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या. बरोबर. चंद्रचूड साहेब असतील किंवा गवई साहेब असतील, ते मोठे आहेत, त्यांना अभ्यास
जास्ती आहे, आम्ही काय त्याच्यातले तज्ज्ञ नाही आहे, बरं. पण जे आमच्या उघड्या डोळ्यांनी दिसतं हो. ते आम्हाला हे दिसतं, सुप्रीम कोर्ट असेल, IAS असतील, IPS असतील, IRS असतील, हो. किंवा उच्च शिक्षणामध्ये SC कॅटेगरीची टक्केवारी जर तुम्ही पाहिली तर ह्या ठिकाणी मी तुमच्या मंचाच्या माध्यमातून जाहीरपणे सांगू इच्छितो, नॉट मोर दॅन 2% रिप्रेझेंटेशन इज देअर ऑफ एनी SC कॅटेगरी इन ऑल दिस फील्ड्स. जातीमध्ये उपवर्गीकरण करताना मातंग बांधव माझा म्हणतो आमची मुलं शिकली नाही, आम्हाला नोकऱ्या नाही, सगळ्या महारांनी लाटल्या. हो. मुळीच नाही. न महारांनी लाटल्या मातंगाच्या, न मातंगनी लाटल्या महारांच्या. हो. तू आणि मी एकाच ताटात खातोय, बरोबर. तू आणि मी गावाच्या बाहेरच राहतोय. तुझी पर कॅपिटा इन्कम आणि माझी पर कॅपिटा इन्कम जी. ही सेमच आहे. बिलकुल. तुझा आणि माझा 1930 नंतर सेन्सेसच झालेलं नाही. सरकार काँग्रेसचं असो किंवा सरकार भाजपचं असो, ह्या सरकारमध्ये शिक्षण व्यवस्था जी आत्ता चालू आहे ती कोणाच्या ताब्यात आहे? सरकार खेळवत आहे. लक्षात घ्या. मराठा ओबीसी हो. खेळवणं, ओबीसी खेळवणं, ST आणि धनगर खेळवणं, वडार SC खेळवणं, हो. हे नाही चालणार. दोन बोक्यांची भांडणं, हो. माकडाचा लाभ, बरोबर. हा प्रकार सगळा चाललेला आहे. आणि म्हणून या उपवर्गीकरणाला माझा वैयक्तिक, बरोबर, माझा स्पष्ट विरोध आहे. बाबासाहेबांनी होमोजिनियस ठेवलेलं होतं, हो. ते होमोजिनियसच ठेवायला पाहिजे, हे माझं मत आहे. मी कोणत्याही जातीच्या विरोधात नाही, पण माझी जात लय भारी हे जे चाललेलं आहे हो. ह्याचं नुकसान महाराष्ट्रामधल्या 58 SCपैकी महार, मातंग, चर्मकार, ढोर, मेहतर हे 5 जाती जर सोडल्या हो. तर बाकी जेवढ्या सगळ्या 5,000, 6,000, 7,000, 14,000, 15,000 साहेब ह्यांना काहीच मिळणार नाही. हो, बिलकुल. हो. हो. सर्वांना जय भीम. जय भीम. लॉर्ड बुद्धा TVचे सर्वप्रथम स्वतंत्र पत्रकारिता म्हणून मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेल. लोकशाहीचा चौथा स्तंभ दोन्ही बाजू परखडपणे मांडता यावेत असा मंच या ठिकाणी आहे. आपण पाहतो, मी ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीत मी मरणार नाही, हे बाबासाहेबांचं वाक्य. धर्मात जी. आता मुळातच आरक्षणाची संकल्पना कोणत्या प्रिन्सिपल्सच्या आधारे ह्या देशात आली हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. 3 महत्त्वाचे मुद्दे होते. जो आधार होता आरक्षण, एक सामाजिक अन्याय, दुसरा शैक्षणिक आणि तिसरा आर्थिक. यामध्ये अनुसूचित जातीची होमोजिनियस कॅटेगरी, अनुसूचित जमातीची होमोजिनियस कॅटेगरी बाबासाहेबांनी निर्माण जी केली त्याच्या पाठीमागं एकच बेस होता, तो म्हणजे सामाजिक अन्याय. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि आत्ता जी मांडणी चाललेली आहे या होमोजिनियस ग्रुपमध्ये हेट्रोजिनियस ग्रुप असायला पाहिजे, ती मुळात मागणी आहे तुमची शैक्षणिक व आर्थिक, ते समजून घ्या. आणि आरक्षण म्हणजे काय? गरिबी हटाव कार्यक्रम नाही आहे. हे आपण सगळ्यांनी महत्त्वाचं आहे. बरं. गरिबी हटाव कार्यक्रम किंवा शैक्षणिकमध्ये जातीमध्ये उपजातींची प्रगती झाली नाही, ह्याला जबाबदार जाती नाही आहेत, ह्याला जबाबदार इथली सामाजिक व्यवस्था आणि इथली प्रशासकीय व्यवस्था, राजकीय व्यवस्था ही आहे. बहुत अच्छी. वा. ह्या तिन्ही गोष्टी त्याला जबाबदार आहे. भांडणं लावायची आणि आपण फक्त राजकीय नाही तर आर्थिक मलई खायची, हा जो प्रकार ह्या देशामध्ये चालू आहे हे आपण सगळ्यांनी परत एकदा अतिशय तिसऱ्या डोळ्याने, थर्ड आयनी पाहायचं आणि मग त्याच्यावरती उपवर्गीकरण, न्याय की अन्याय ह्याच्यावर आपण चर्चा करायला पाहिजे. मला सांगा, ज्यावेळेस देश स्वातंत्र्य झाला आणि आरक्षण लागू झालं, शिक्षणामध्ये 90% शिक्षण व्यवस्था ही
सरकारी होती. हो. आत्ता 90% शिक्षण व्यवस्था ही खाजगी झालेली आहे बरोबर. वा. आणि 10% ही फक्त सरकारी राहिली. आणि त्या सरकारीमध्ये पण जर तुम्ही आकडेवारी पाहिली तर सरकारी शाळा त्या जिल्हा परिषदेच्या असतील किंवा महानगरपालिकेच्या असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतील, त्या शाळांमध्ये शिकणारा वर्ग हा दलित आणि अल्पसंख्याक हा 95%, 5% फक्त ओपन कॅटेगरीचे लोक आहेत. खरंय. मग जसं ताईंनी आता सांगितलं की आम्हाला जर कम्पेअर करायचं आहे तर ते कम्पेअर आम्हाला आमच्यात कशाला करताय. बरोबर. आम्ही अजूनही गावखेड्यामध्ये जिल्हा परिषद शाळेत होतो, शहरात आलो महानगरपालिकेच्या शाळेत आलो. ही वस्तुस्थिती आहे, हे समजून घ्या. गावखेड्यामध्ये गावकुसाच्या बाहेर आम्ही दलित वस्तीमध्ये राहिला होतो, शहरामध्ये आलो आमचा 90% समाज अजूनही झोपडपट्ट्यांमध्ये राहतो. आम्ही होमोजिनसच आहोत म्हणून राहतोय तिथं. तुम्हाला ॲमेनोरा पार्कमध्ये 1000 फ्लॅटमध्ये बौद्धांचे 5 दिसतील, बर. मातंगाचे 3 दिसतील, चर्मकारचे 1-2 दिसतील, बाकीचे कोणी दिसत पण नाही. हो. आणि आमच्यातच वर्गीकरण करण्याचा जो डाव चाललेला आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. मला या ठिकाणी परखडपणे काही मुद्दे मांडायचे आहेत, कारण आता तिन्ही वक्त्यांनी जवळजवळ 20-20 मिनटं त्यांनी घेतलेले आहेत. मी जास्ती वेळ घेणार नाही. बरं. फक्त मी 5 मुद्द्यांवरती या ठिकाणी या सरकारला जाब विचारतोय. सरकार काँग्रेसचं असो किंवा सरकार भाजपचं असो, ह्या सरकारमध्ये शिक्षण व्यवस्था जी आत्ता चालू आहे ती कोणाच्या ताब्यात आहे? खूप महत्वाचं. कोणाच्या ताब्यात आहे? कारण शिक्षणाशिवाय आमचा विकास होऊ शकत नाही हे सर्व थोर महापुरुष सांगतायत. जसं ताईंनी सांगितलं की शाहू महाराजांनी दंड आकारला होता, बाबासाहेबांनी घटनेमध्ये सांगितलेलं होतं शिक्षणाचा करता सक्ती करा, कायदा करा. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये काँग्रेसनी सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर RT कायदा आणला. हो. आणि तो पण असा आणला की 25% पण EWS 50%, आणि मागासवर्गीय 50%. त्याच्यामध्ये म्हणजे ह्यांना खऱ्या अर्थाने मागासवर्गीयांना वर आणायचं नाहीच आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. जेवढ्या जमिनी आहेत आपल्या सरकारी त्या 1 रुपये हो च्या नावाखाली रेंटवर सगळ्या ह्या राजकीय पुढाऱ्यांनी स्वतःच्या इन्स्टिट्यूट्स काढलेल्या आहेत जाहीरपणे. लीजच्या नावाखाली. ते DY पाटील घ्या, भारतीय विद्यापीठ घ्या, किंवा MGM घ्या, किंवा कोणतेही घ्या, बरोबर. सोमय्या घ्या. ह्या सगळ्या जमिनी ज्या आहेत त्या लाटल्या कुणी? इथल्या प्रस्थापितांनी. हो. त्या युनिव्हर्सिटीजमध्ये एक होड चालू झाली, सगळ्यांना एक इमारत जरी असेल बरोबर. डीम युनिव्हर्सिटी म्हणून आम्हाला घोषित करा. हो. का लागली? कारण डीम युनिव्हर्सिटी केली आरक्षण लागू होत नाही. बरोबर. डीम युनिव्हर्सिटी केली सरकार स्कॉलरशिप देत नाही मागासवर्गीयांना. हो. म्हणजे इनडायरेक्टली शिक्षणामधनच तुम्हाला हद्दपार करायचं आणि तुमच्यामध्ये असं उपवर्गीकरण करण्याचं भांडण लावायचं. हे प्रस्थापित सगळे करतात, हे आपण ओळखायला पाहिजे. नक्की. दुसरा मुद्दा आपण घेऊ नोकऱ्यांचा. हो. उत्पन्नाचं साधन म्हणून मागासवर्गीयांकडे काय होतं आधी? काही नव्हतं. आरक्षण आलं, हो. नोकऱ्या लागल्या. नोकऱ्यामध्ये काय फक्त महाराणांना नाही लागल्या, हो. सगळ्यांनाच लागल्या. बिलकुल. जो तिथं होता ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये 22,000 एम्प्लॉई होते. हो. आज तिथं फक्त 3,000 ते 3,500 एम्प्लॉई आहे. त्यात पण मोर दॅन 50% हे फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. काँग्रेसच्या काळातच 0 बजेट आलं. हो. सगळ्या क्लास 4च्या नोकऱ्या ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घ्याव्या लागल्यात. बरोबर. क्लास 3च्या पण तशाच झाल्यात. आता तर क्लास 1 आणि क्लास 2 सुद्धा बॅकडोर एंट्रीमध्ये येत आहेत. हो. त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. आम्हाला ह्या ठिकाणी हे सांगायचंय, आमची उत्पन्नाची साधनं मागासवर्गीयांची ही शिक्षणाशिवाय नोकरीशिवाय
आमच्याकडे काय भाग भांडवल नाहीच आहे कुठं. बरोबर. आम्ही येणार कसं पुढं, आमचा विकास होणार कसं. अतिशय महत्वाचं. तर विकास होण्याकरता आमचं आर्थिक सबलीकरण होणं गरजेचं आहे. मग आर्थिक सबलीकरणाकरता तुमच्या ज्या ज्या योजना आहेत, हो. जसं आता प्रियदर्शनी सांगितलं, आमची मागासवर्गीयांची SC कॅटेगरीची लोकसंख्या ही जवळजवळ 1.5 कोटीच्या जवळपास गेलेली आहे आणि आम्हाला मिळतात फक्त 20,000 कोटी. आणि त्याच्यात पण हे 20,000 कोटी जे मिळतात ना, ते पण डायव्हर्ट केले जातात लाडकी बहीणच्या नावाखाली. अखर्चिक राहिला म्हणून नाही मग स्पेशली. हा हो अहो, अखर्चिक कधी असेल? मार्च मध्ये बजेट येतं हो. आणि एप्रिल मध्ये तुम्ही डायव्हर्ट करता. अखर्चिक कसा असेल बरोबर. समजून घ्या. त्यामुळं तुमची शैक्षणिक आणि आर्थिक कोंडी प्रस्थापित राजकीय लोक हे करतात, हे जाहीरपणे सांगणं गरजेचं आहे. नक्की. दुसरं, जातीमध्ये उपवर्गीकरण करताना मातंग बांधव माझा म्हणतो आमची मुलं शिकली नाही, आम्हाला नोकऱ्या नाही, सगळ्या महारांनी लाटल्या. हो. मुळीच नाही. न महारांनी लाटल्या मातंगाच्या, ना मातंगनी लाटल्या महारांच्या. हो. तू आणि मी एकाच ताटात खातोय. बरोबर. तू आणि मी गावाच्या बाहेरच राहतोय. तुझी पर कॅपिटा इन्कम आणि माझी पर कॅपिटा इन्कम जी. ही सेमच आहे. बिलकुल. तुझा आणि माझा 1930 नंतर सेन्ससच झालेलं नाही. आपण का समजून घेत नाही? बरोबर. कोणताही डाटा हा जोपर्यंत ऑथेंटिकेटेड डाटा नाहीये, सरकार फक्त धूळफेक करते. हो. मग ती बार्टीचा डाटा असेल, बदर समितीचा असेल, किंवा आता अगरवालवाले मागत असतील. हो. मला सांगा, मेल पाठवायच्या का? जर तुमची शिक्षणामधली 100% शिक्षण SCचं झालेलं नाहीये, हे केंद्र सरकारचा डाटा सांगतो. हो. मी काय डोंबल्याचं ईमेल करणार आहे का? म्हणजे हे जे काही चाललेलं आहे ना, हे फक्त गुडगुडीचा खेळ चाललेला आहे. हो. आणि ह्याच्यातनं साध्य काय करायचंय? साध्य हे करायचंय, वर्ण व्यवस्थेमध्ये जात व्यवस्था कशी मजबूत होईल, बरोबर. हे चाललेलं आहे. कारण बाबासाहेबांच्या संविधानाने ह्या वर्ण व्यवस्था, जात व्यवस्था ह्या डायल्यूट करून देश एकसंघ कसा राहील अशी व्यवस्था केलेली होती. 341 असेल किंवा 42 असेल, बरोबर. हे सगळे. आणि हे कसं संविधानाला नख लावायचं, तर ह्या अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या. बरोबर. चंद्रचूड साहेब असतील किंवा गवई साहेब असतील, हो. ते मोठे आहेत, त्यांना अभ्यास जास्ती आहे. आम्ही काय त्याच्यातले तज्ज्ञ नाहीये, बरं. पण जे आमच्या उघड्या डोळ्यांनी दिसतं, हो. ते आम्हाला हे दिसतं. सुप्रीम कोर्ट असेल, IAS असतील, IPS असतील, IRS असतील, हो. किंवा उच्च शिक्षणामध्ये SC कॅटेगरीची टक्केवारी जर तुम्ही पाहिली, तर ह्या ठिकाणी मी तुमच्या मंचाच्या माध्यमातून जाहीरपणे सांगू इच्छितो, नॉट मोर दॅन 2% रिप्रेझेंटेशन इज देअर ऑफ एनी SC कॅटेगरी इन ऑल दिस फील्ड्स. मग 2% सुद्धा आमचं प्रतिनिधित्व जर ह्या उच्च ठिकाणी जात नाही, मग आम्ही शासनकर्ते नाहीच ना. हो. त्याच्याकरता हे जे काही चाललेले उपवर्गीकरणाचं, ते आमच्यात फक्त भांडणं लावायचं. 2 बोक्यांची भांडणं, हो. माकडाचा लाभ, बरोबर. हा प्रकार सगळा चाललेला आहे. आणि म्हणून या उपवर्गीकरणाला माझा वैयक्तिक, बरोबर, माझा स्पष्ट विरोध आहे. बाबासाहेबांनी होमोजिनियस ठेवलेलं होतं, हो. ते होमोजिनियसच ठेवायला पाहिजे, हे माझं मत आहे. मी कोणत्याही जातीच्या विरोधात नाही, पण माझी जात लय भारी हे जे चाललेलं आहे, ह्याचं नुकसान महाराष्ट्रामधल्या 58 SCंपैकी महार, मातंग, चर्मकार, ढोर, मेहतर हे 5 जाती जर सोडल्या, तर बाकी जेवढ्या सगळ्या 5,000, 6,000, 7,000, 14,000, 15,000 साहेब, ह्यांना काहीच मिळणार नाही. हो, बिलकुल. हो. हो. आता किमान 13% मी सांगतो, माझे मित्र आहेत, आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो होतो, खाटीक समाजाचे आहेत. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये गव्हर्नमेंटनी स्कॉलरशिप द्यावी मेडिकल स्टुडंटला, ह्याच्याकरता आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, तिथून आम्ही जिंकलो होतो. वा. खाटीक समाजाचा व्यक्ती आहे, आणि त्यांनी आणि आम्ही, ते म्हणाले जर उपवर्गीकरण झालं, आम्हाला आत्ता
आम्हाला चान्स ऑफ प्रोबॅबिलिटी जी आहे हो. ते 13% मध्ये मिळते, पण जर हे उपवर्गीकरण झालं आम्हाला 3% मध्ये यावं लागेल, म्हणजे आमचं रिप्रेझेंटेशन कमी होणार. बरोबर. आधीच कमी आहे, हो. अजून कमी होणार. लक्षात घ्या. बरोबर. कोणत्याही बसमध्ये बसायचं असेल, जर तिथं सगळ्या सीट्स रिकाम्या असतील, हो. रिझर्वेशन करण्याकरता तुम्हाला संधी मोठी असते. नक्की. पण आधी सीट्स भरलेले असतील, ऑलरेडी ऑक्युपाईड, तर मात्र मग तुमच्याकडे चान्सेस कमी होतात. बरोबर. हे आपण सगळ्या SC मधल्या ज्या छोट्या छोट्या जाती आहेत ह्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे. आता राहिला प्रश्न जो खूप महत्वाचा आहे पण ज्याच्याकडे अनदेखी होते, तिसरा मुद्दा जो प्रियदर्शनी सांगितला, कोर्टाने गरज नसताना हो. क्रिमी लेअर लावायचा मुद्दा काढला. भले ती टिप्पणी म्हणली नसेल. बरं. मला सांगा, तुम्हाला क्रिमी लेअर लावायची मान्य आहे, कशाबरोबर कंपॅरिझन करणार तुम्ही? क्रीम कशात काढणार? हो. आम्हाला काय ओबीसी बरोबर कम्पेअर करणार? ओपन मध्ये कम्पेअर करणार? मग आम्ही त्यांच्या बरोबरीने आहोत तर आम्ही क्रीम असू. बरोबर. पण आम्ही जर त्यांच्या बरोबर सोशली जर नाही आम्ही इक्वल, आम्ही कसं काय क्रीमी मध्ये येणार? बरोबर. हा माझा मुद्दा आहे. आणि म्हणून मला प्रामाणिकपणे वाटतं की हे उपवर्गीकरण जे आहे ते आमच्यात फक्त भांडणं लावायचा प्रकार आहे. जी. आणि शेवटचा मुद्दा मी या ठिकाणी सांगू इच्छितो, हे सगळं करत असताना सरकारला, जसं कविता ताईंनी या ठिकाणी काही सूचना दिल्या, माझी एक सूचना आहे तुमच्या माध्यमातून सरकारला. तुम्ही आता जनगणना चालू आहे, हो. बरोबर? जनगणनेबरोबर तुम्ही जातींमधला सोशिओ इकॉनॉमिक सर्वे करून घ्या. बरोबर. म्हणजे मला कळेल की माझ्या जातीमधले किती लोक हो. सुशिक्षित आहेत, बरोबर. किती ड्रॉप आउट आहेत, हो. किती ग्रॅज्युएट आहेत, किती सुपर ग्रॅज्युएट आहे, किती हायर एज्युकेशन मध्ये आहेत. हो. म्हणजे आम्हाला कळेल, नक्की. म्हणजे आम्हाला ऑथेंटिक डाटा मिळेल. हा सोशिओ इकॉनॉमिकचा जो डाटा आहे तो त्यांनी करावा, तो पब्लिश करावा, बरोबर. लोकसंख्ये वाईज पब्लिश करावा. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये 11 कोटीपैकी SC मध्ये 1,40,00,000, त्याच्यामध्ये 70 लाख समजा मातंग आहे किंवा महार आहेत, किंवा 30-40% किती आहे माहीत नाही, तो आकडा आहे. तो सगळा असा पर्स्पेक्टिव्ह दाखवलेला आहे. कुठे नाही, आमचे पहिले वक्ते ज्यांनी आहेत अतिशय चांगली मांडणी केली त्यांनी, की हे बदर समितीने अहवाल अजून प्रसिद्धच केलेलं नाही आणि हरकती मागवत आहेत. म्हणजे कळतच नाही, नवरा नवरी बघायला जायचं, नवरीच दाखवायची नाही, सांगायचं तुला पसंत पडली का सांग बाबा, नाही पसंत पडली ते सांग बाबा. अरे असं नाही होणार ना, तू दाखव ना पहिलं. दूध का दूध, पाणी का पाणी, हा सूर्य हा जयत्र, तू दाखवल्याशिवाय कसं कळणार आम्हाला? आम्ही काय हवेत तीर मारायचं का? सरकार खेळवत आहे, लक्षात घ्या. मराठा ओबीसी खेळवणं, ओबीसी खेळवणं, ST आणि धनगर खेळवणं, वडार SC खेळवणं, हे नाही चालणार. त्यामुळं आपण ह्या सगळ्या प्रक्रियेकडं डोळसपणे पाहायला पाहिजे. आणि बाबासाहेबांचे जे काही भाषणं ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावर होते ते जर आपण सगळे वाचले तर आपल्याला स्पष्टपणे सांगतो, कुठेही आपल्याला उपवर्गीकरण करायची गरज पडणार नाही. आम्हाला नोकऱ्या देते कोण हो मला सांगा ना? तुमचा संघटित कामगार, जो देश स्वतंत्र झाला त्यावेळेस 100% होता, संघटित कामगार 4% आलाय फक्त. ओनली 4%. 96% आर असंघटित. त्या असंघटित मध्ये रिझर्वेशनच नाहीये. मग काय करणार? बरोबर. सगळे पत्रकार, तो इलेक्ट्रॉनिक मीडियाचा असू नाहीतर प्रिंट मीडियाचा, तुम्हाला आहे का आरक्षण? कुठेही नाहीये. बरोबर. त्यामुळे जर्नलिझम मध्ये तुम्हाला जर्नलिझम केलं नोकरी मिळेल हे मुद्दाच नाही राहिलेला आता. म्हणजे मी तुमचंच उदाहरण देतो, आमच्या डॉक्टरांचाही तीच अवस्था आहे. कुठे आहे आता? काहीच नाहीये. आणि राहिला प्रश्न अजून एक जो बॅकलॉगचा, साहेब गव्हर्नमेंटनी बॅकलॉगच भरलेले नाहीत. लाखो नोकऱ्या SCच्या रिकाम्या आहेत, SCच्या. मग त्या SC मध्ये ते कोणी पण येऊ शकतं ना, 58 जातीमधला कोणी पण येईल. नक्की. पण त्या नोकऱ्या वर्षानुवर्ष रिकाम्या आहेत. महानगरपालिकेत आमच्या जिथे आम्ही रिप्रेझेंट केलं तिथे आज जाऊन बघा,
आज जाऊन पहा, आज तुमच्या लक्षात येईल की SC/STच्या मोर दॅन 40% हो हो ह्या सीट्स भरलेलेच नाही आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये हे उपवर्गीकरणाचा जो काही खेळ मांडलेला आहे तो धूळफेक आहे असं मला स्पष्टपणे सांगायचं आहे. जी. आपण बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.